असं तुला खायला देतात ना. त्याची आणि माझी मस्तीमध्ये एवढी भांडणं लागली. जसंच मी व्हिडिओ चालू केला तसंच गप्प बसला. जसं काय मी हिला काय बोललोच नाही, असं तोंड बंद करून गप्प बसला. मग त्याच्यानंतर मम्मी आणि मी गेलेलो दुपारी. मम्मीचं ते वोटिंगचं SRAचं काहीतरी करायचं होतं ते, पण मम्मीचं वेगळ्या एरियात आलो. तिथे गेलो तर काही ते पावसामुळे उठूनच गेले होते, लवकर गेले. मग त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली. मग घरी आले. मला ना काम करून झोपायची सवय, असं नाही की आधी झोपते मग उठून काम करते, मला अशी अजिबात सवय नाही. कारण की मी एकदा झोपले ना, एकतर मग मला लवकर जाग येत नाही, आणि जाग आली तर मला काम करू वाटत नाही, कारण की माझं अंगच दुखायला लागतं झोपेतून उठल्यावरती. मग नंतरला काम करून झोपले. मग उठले. आमच्या घरात सगळीकडे कपडे कपडे कपडे, पावसामुळे कपडे काही सुकायची नावच घेत नाही, म्हणून सगळीकडे तुम्हाला कपडे कपडे दिसतात. मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले. मग दिवाबत्ती करत होते. तितक्यात परत भैया आला. पण मी देवाची पूजा करत होते म्हणून मी त्याच्याशी काय बडबड नाही. तो आला नुसतं मला छेडत बसतो, आणि असं छेडत बसत नाही, असं काहीतरी बोलतो ज्याच्याने माझं दिमाग गरम होईल आणि मी त्याला काहीतरी बोलेन. आणि मम्मीला ना तो मला काय बोलतो ते नाही दिसत, पण मी त्याला बोललेलं पटकन दिसतो. निकिता तुझा मोठा भाऊ आहे, असं आहे तसं आहे, पण तो माझी छेड करताना अजिबात मम्मीला दिसत नाही. मग तो आला तरी पण मी त्याच्याशी काय नाही बडबडले, गप्प बसले. आणि तो आज आमच्या आजीचा आलं मृत्यू दाखला, सर्टिफिकेट बनून आलं. मग तो घेऊन आला, तो तेच मला दाखवत होता. असा होता माझा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.